येस, तर प्रियांशूचा जो अमृत ज्यूसमुळे आलेला रिझल्ट आहे, तर तिच्या मम्मीच्या तोंडून आपण ऐकूयात. येस मॅडम. तिचं सारखं पोटात दुखायचं, पण मला माहीत नव्हतं कशामुळे दुखायचं ते. मग मी डॉक्टरांकडे घेऊन गेली, तर ते बोलले सोनोग्राफी करा. मग मी सोनोग्राफी केली. तर ते कदाचित बोलत होते, त्यांना असं वाटायचं की अपेंडिक्स पण होऊ शकते, ऑपरेशन पण करावं लागेल. पण तेवढ्यात मी घाबरली. मग मी सोनोग्राफीला नेलं. तर त्यांनी सांगितलं की ते बाहेरचं खाल्ल्यामुळे मांसाचे गोळे तयार झाले म्हणून पोटात दुखतंय. मग डॉक्टर बोलले कंटिन्यू करा औषध. ती मुलगी बोलली मी डॉक्टरचे औषध घेत नाही. मग मी तिला अमृत ज्यूस चालू केले. तर तिचं पोट दुखणं एकदम कमी झालं. आता तिचं पोट दुखत नाही. ती रेग्युलर अमृत ज्यूस घेते आणि जेवण पण म्हणजे जेवण पण जातं त्यांना आणि फ्रेश पण वाटतंय. आणि तिच्या डोळ्याला ना ते मांजुळी व्हायच्या, तर डोळ्यात पण मी तिच्या अमृत ज्यूस टाकले. तेव्हापासून तिला एकही मांजुळी झाली नाही. आधी सारख्या यायच्या, 2-3 2-3 अशा चालूच राहायच्या. एक दिवस ते मी डोळ्यात टाकलं आणि तेव्हापासून मांजुळी पण नाही आली. खूप छान असा अमृत ज्यूसचा रिझल्ट आहे. माझ्या मुलीला पण छान रिझल्ट आला आणि मला पण. येस, खूप सुंदर असा दीदीचा रिझल्ट आहे, जो की हल्लीची मुलं बाहेरचं खाण्यासाठी खूप एक्सायटेड असतात. जे की चिप्स असेल, चॉकलेट्स असतील, तर हे त्यांना खूप आवडीचं असतं आणि त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स हे आत्ता आपण दीदीच्या बाबतीमध्ये ऐकलेलंच आहे. आणि त्याचबरोबर जे की मॅडमकडून सेकंड रिझल्ट दीदीचा ऐकलं, जी मांजोळी मांजोळी म्हणजे एक दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर रांजणवाडी. तिला खूप सारे यायच्या, एका वेळेला एका डोळ्याला 3-3 रांजणवाड्यासुद्धा तिला आलेल्या आहेत. पण जसं अमृत ज्यूस त्यांनी डोळ्यामध्ये सुद्धा तिच्या यूज केलं, तेव्हापासून तिला तो प्रॉब्लेम पुन्हा झालेला नाही आहे. खूप जबरदस्त असं आपलं अमृत ज्यूसचा रिझल्ट आहे. थँक्यू सो मच.